एक्झाम मध्ये 8 मार्कांसाठी हा प्रश्न विचारला गेलेला असतो. निबंध लेखन. निबंध लेखनामध्ये 8 पैकी 8 मार्क्स कशा पद्धतीने मिळू शकतात, तर त्यासाठी कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. निबंध लेखन करताना तुम्हाला एक मोठा प्रश्न पडतो, तो म्हणजे काय, तर निबंध लेखनाची सुरुवात कशी करायला हवी. निबंध लेखनाचे काय महत्वाचे पॉइंट्स असतात की त्यावरून आपण निबंध लेखन करायला हवं आणि आपल्याला यात चांगले मार्क्स कसे मिळतील. तर मित्रांनो, निबंधाची सुरुवात कशी करावी, निबंधाची सुरुवात कशी करावी यासाठी कोणतेही असे निश्चित नियम नाहीयेत. निबंधाचे मुद्दे तयार करून त्यांचा योग्य क्रम लावावा, त्या मुद्द्यानुसार निबंधाचे लेखन करावे. म्हणजे काही पॉइंट्स लक्षात घेऊन टॉपिक वरून आपल्याला काही पॉइंट्स लक्षात घ्यायचा आहे, त्यांचा क्रम डिसाइड करून आपल्याला निबंध लेखन हे करायचं आहे. त्यानंतर निबंधाची सुरुवात कधी कधी सुविचार, म्हण किंवा थोर व्यक्तींचे काही उद्गार असतील किंवा कवितेच्या ओळी असतील, यावरून तुम्ही निबंधाची सुरुवाती करू शकतात. त्यामुळे तुमचा निबंध हा सुंदर होईल. काय गोष्टी महत्वाच्या आहेत निबंध लेखनासाठी, तर निबंध लेखनाचे काही महत्वाचे पॉइंट्स, मुद्दे. तर मित्रांनो, निबंध लेखनाची भाषा ही तुमची सरळ आणि सोपी असायला हवी. तुम्ही निबंध लेखन करताना कवितेची ओळ, सुविचार, म्हण या गोष्टींचा वापर करून निबंध लेखन करायला हवं. त्यानंतर निबंधाचा जो शेवट आहे तो एखाद्या मौलिक विचाराने करावा, जेणेकरून तुम्हाला मार्क्स हे चांगले मिळतील निबंध लेखनामध्ये. मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला 8 मार्कांसाठी विचारला गेलेला असतो. यात तुम्हाला 7 किंवा 7.5 मार्क नक्की मिळतील जर तुम्ही या गोष्टी फॉलो केल्या तर. प्रसंग लेखन म्हणजे काय, तर एखादे प्रसंगाचे हुबेहूब वर्णन करणे किंवा एखादी स्वतः अनुभवलेली घटना स्वतःच्या शब्दात मांडणे. या प्रसंग लेखनाच्या प्रश्नामध्ये तुम्हाला स्वतः उपस्थित आहे असं अझ्युम करायचंय आणि कल्पना करायची आहे की तुमचा त्यातला अनुभव काय होता, त्या ठिकाणी घडलेल्या गोष्टी, सर्व बारीक बारीक गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे, त्यातल्या भावना काय होत्या, या गोष्टींचं तुम्हाला वर्णन करायचं असणार आहे. तर मित्रांनो, काही इम्पॉर्टंट पॉइंट्स या निबंध लेखनाच्या प्रकारामध्ये असतात. जसं की तुमचं निबंध लेखन हे उत्तम झालं पाहिजे, त्यासाठी तुम्हाला बारीक बारीक म्हणजे तुमची जी निरीक्षण शक्ती आहे ती यात तपासली जाते. म्हणजे तुम्ही जे वर्णन करता आहे त्या प्रसंगाचं ते कशा पद्धतीने केलंय, या गोष्टीत तुम्हाला तुमचा अनुभव खूप इम्पॉर्टंट असतो. या ठिकाणी तुम्ही स्वतः उपस्थित नाहीयेत, पण तुम्हाला तसं अझ्युम करायचंय आणि त्या प्रकारे तुम्हाला निबंध रचना ही करायची असणार आहे. प्रसंग लेखनासाठी काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. तर या प्रकारामध्ये कुठले प्रमुख वैशिष्ट्ये आहेत, तर तुम्हाला सविस्तर वर्णन हे करायचंय. म्हणजे मी जसं सांगितलं तुम्हाला बारीक बारीक पॉइंट्स, बारीक बारीक गोष्टींचं तुम्हाला वर्णन करायचं असणार आहे. जसं की ठिकाण, वेळ, उपस्थित व्यक्ती किंवा तिथलं वातावरण कसं होतं, या गोष्टींचं तुम्हाला वर्णन करायचं असणार आहे. म्हणजे तुम्हाला हे जे वर्णन आहे ते सविस्तर मध्ये करायचं असणार आहे. त्यानंतर प्रसंगातील तुमच्या भावना काय होत्या, विचार, तुमच्या प्रतिक्रिया नेमक्या काय होत्या, त्या योग्य शब्दात तुम्हाला मांडायच्या असणार आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो, हा निबंध लेखनाचा प्रकार वाचला तर असं वाटायला पाहिजे की ही जी स्थिती आहे, हा जो प्रसंग आहे तो जिवंत उदाहरण आहे, हा प्रत्यक्ष घडलेला आहे असं तुमच्या लेखनातून जाणवायला पाहिजे. म्हणजे जो प्रसंग घडलेला आहे तो हुबेहूब तुम्ही वर्णन केलंय, तर आपल्या डोळ्यासमोर येईल अशा पद्धतीने तुमची शब्दांची मांडणी ही झाली पाहिजे. तर ह्याच काही गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला प्रसंग लेखन हे करायचं असणार आहे. तर विषयात दिलेली सजीव व निर्जीव वस्तू, उदाहरणार्थ पुस्तक, आरसा, ओके, तर आपण स्वतः आहोत असे समजावे आणि लेखन करावे. म्हणजे एखादं पुस्तक आहे किंवा आरसा असेल तर ती वस्तू आपण स्वतःच आहेत असं अनुभवायचं आणि जणू काही ती व्यक्ती, ती वस्तू बोलते असं आपल्याला या निबंध लेखनामध्ये लिहायचं असतं. तर यात कुठले मुद्दे तुम्ही लक्षात घेणार, सर्वात पहिलं तुमची निबंध लेखनाची भाषा ही सोपी असायला हवी.
त्यानंतर या निबंध लेखन प्रकारामध्ये तुम्हाला वाक्यरचना ही प्रथम पुरुषी करावी लागते. म्हणजे काय प्रथम पुरुषी वाक्यरचना म्हणजे काय? मी, मला, स्वतः, म्हणजे जणू काही आपण स्वतःबद्दलच सांगतोय अशा पद्धतीने तुम्हाला वाक्यरचना करायची असणार आहे. त्यानंतर मित्रांनो, शुद्ध लेखनाकडे लक्ष द्या, कारण की या कॉमन गोष्टी असतात ज्यात आपण चुका करून येतो. जास्त खाडाखोड करू नका. एकाच पेनाचा यूज तुम्ही निबंध लेखनामध्ये करा किंवा पेपरामध्ये एकाच पेनाचा यूज करा. मल्टिपल पेन यूज करू नका. जिथं गरज असेल तिथं पेन्सिलीचा वापर नक्की करा. आणि निबंध लेखन हा प्रश्न तुम्हाला 8 मार्कांसाठी विचारला गेला असतं तर तुमचं उत्तर हे 1.5 ते 2 पेज एवढं अपेक्षित असतं. तुम्हाला येत आहे म्हणून भरभरून लिहायचं, त्यात टाइम वेस्ट करू नका. तर 1.5 ते 2 पेज मध्ये तुमचं उत्तर सफिशियंट असतं आणि तुम्ही खाडाखोड वगैरे करू नका, याकडे लक्ष द्या. त्यामुळे तुमचे मार्क्स हे तुम्हाला चांगले मिळतील. आणि निबंध लेखनाची जी सुरुवात आहे आणि शेवट ह्या 2 गोष्टींवर फोकस करा, जेणेकरून तुमची निबंध लेखनाची सुरुवात जर आकर्षक असली तर वाचणाऱ्याला सुद्धा कुतूहल वाटेल आणि तुम्हाला मार्क्स सुद्धा चांगल्या पद्धतीने त्यात मिळू शकतात. तर मित्रांनो, वैचारिक निबंध लेखन म्हणजे काय? तर दिलेल्या विषयावर आपले विचार काय आहेत ते लिहिणे. म्हणजे एखादा क्वेश्चन मध्ये जो आपल्याला टॉपिक दिलेला आहे त्या विषयाबद्दल आपलं काय मत आहे, आपले काय पॉइंट्स आहेत ते तुम्हाला लिखाण करायचं असतं. आपल्या सरळ सिंपल भाषेमध्ये तुम्हाला लिखाण करायचंय. वैचारिक निबंध लेखनामध्ये नेमकं टॉपिक्स कुठले असतात? तर मित्रांनो, सिंपल आहे. वैचारिक निबंध लेखनामध्ये तुम्हाला आपल्या सभोवताली अवतीभोवती परिस्थितीमध्ये ज्या गोष्टी आहेत त्यावरूनच एखादा टॉपिक आपल्याला विचारला गेलेला असतो. फॉर एक्झाम्पल, विज्ञान शाप या वरदान अशा पद्धतीचा क्वेश्चन, किंवा तंत्रज्ञानाची किमया, वाचाल तर वाचाल, प्रदूषण एक समस्या, या गोष्टींवर तुम्हाला वैचारिक लेखन करायचं असतं. म्हणजे आपलं स्वतःचं मत यात मांडायचं असतं. तर वैचारिक निबंध लेखनामध्ये मित्रांनो 2 बाजू असतात. एक चुकीची बाजू आणि आपल्याला योग्य वाटते ती एक बाजू, अशा 2 बाजू असतात. तर आपल्याला निबंध लेखन करताना या दोघं गोष्टी लक्षात घेऊन निबंध लेखन करायचं असतं. म्हणजे जी तुम्हाला चुकीची वाटते आहे तर ती बाजू का चुकीची आहे हे आपल्याला लेखन करायचं असतं. त्यानंतर जी योग्य बाजू आहे, टॉपिकची जी योग्य बाजू आहे ती योग्य का आहे आणि कशामुळे, या सर्व गोष्टी पॉइंट लक्षात घेऊन आपल्याला वैचारिक निबंध लेखन करायचं असतं. एक्झाम्पल म्हणून तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. सोल्युशन जे उत्तर आहे ते लिहून दाखवलेले आहे आणि त्यात बारीक बारीक पॉइंट सुद्धा डिस्कस केलेले आहेत. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला कसं उत्तर लिहायचं असणार आहे. तर तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता. काही डाऊट्स असतील मित्रांनो तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. तुमच्या कमेंटमुळेच मला प्रोत्साहन मिळत असतात. असेच नवनवीन टॉपिक मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच काही नवीन टॉपिक सोबत.